पुढची महत्त्वाची आणि मोठी बातमी, सिंधुदुर्गमध्ये कलाकार रस्त्यावर आलेले आहेत। पीडब्ल्यूडीच्या भोंगळ कारभाराचा फटका त्यांना बसलाय। जयंत सावरकर, गिरीश ओक हे रात्रभर रस्त्यावर होते। रात्री 3 वाजता रेस्ट हाऊस मधून त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे। सामानासकट कलाकार रस्त्यावर होते, त्याच्यामुळे मराठी कलाकार हे रस्त्यावर आलेले आहेत। तर रवी पटवर्धन, गिरीश ओक हे पीडब्ल्यूडीच्या रेस्ट हाऊस मध्ये थांबलेले होते आणि झडपीच्या अधिकाऱ्यानं त्यांना बाहेर काढलेलं आहे। शेखर सिंह असे या अधिकाऱ्याचे नाव आहे। नाटकाच्या प्रयोगासाठी ते ओरोसमध्ये आलेले होते सर्व काही कलाकार आणि त्यावेळेला पीडब्ल्यूडीच्या रेस्ट हाऊस मध्ये थांबलेले असताना त्या ठिकाणी एका अधिकाऱ्यानं त्यांना रात्रीच्या वेळेला बाहेर काढलेलं आहे। रात्री 3 वाजता या अधिकाऱ्यानं त्यांना बाहेर काढलेलं आहे। नाटकाच्या प्रयोगासाठी हे कलाकार जे आहेत, मराठी कलाकार जे आहेत, ते ओरोसमध्ये आलेले होते। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, नेमका काय प्रकार घडला होता? खरे सगळे कलाकार जे सगळे दिग्गज कलाकार आहेत, त्याच्यातून नाट्य संमेलनाचे आताचे जे अध्यक्ष आहेत ते जयंत सावरकर तिथे आहेत। ते सगळेच कलाकार लास्टचे जे 25 प्रयोग आहेत, तुझे आहे तुझ्या पाशी, हे जे पु ल देशपांडेंचं लिखित नाटक आहे त्याचा प्रयोग करायला हे सगळे ओरसमध्ये होते। मागच्या काही दिवसांपासून ते कोकणाचा दौरा करतायत आणि तिकडे ते आता ओरसमध्ये होते। तिकडे एका गेस्ट हाऊसमध्ये ते थांबले होते आणि त्यांना रात्री अपरात्री त्या गेस्ट हाऊसमध्ये काही अधिकारी, झेडपीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काढण्यात आलं आहे। ते रस्त्यावर आले होते। हे खूप मोठी घटना आहे, एक तर दिग्गज कलाकारांना काढणं, त्यासोबतच जे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत जयंत सावरकर त्यांना त्या हॉटेलमधून रात्री अपरात्री बाहेर काढणं ही सगळ्यात मोठी बाब आहे आणि सगळ्यात गंभीर बाब आहे असं आपण बोलू शकतो। ऋषाली, आता कलाकारांची काय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहे श्रेयस? अत्यंत गंभीर प्रतिक्रिया आता सगळ्या कलाकारांची येते। आता काही दिवसापूर्वी पोंक्षेंशी बोललो, पोंक्षे पण बोलतात की आता त्यांना कळलं असं गोष्ट जी घडली आहे। आता सगळा प्रकार जयंत सावरकरांनी हे सगळ्यांनी सांगितला आणि कुठे ना कुठे आपण प्रयत्न करतो जयंत सावरकरांशी बातचीत करण्याचा, पण कुठे ना कुठे हा मोठा प्रकार आहे। एक तर प्रयोग तिकडे जाऊन करणं, कोकणात प्रयोग तसेही होत नाहीत कारण खूप कमी थिएटर्स आता कोकणात उरलेत। त्यासोबतच कोकणातल्या लोकांना किंवा बाहेरच्या लोकांना ही एक दुसरी गोष्ट असते की मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर इकडेच प्रयोग होतात, आमच्याकडे प्रयोग होत नाहीत। जेव्हा ते लोक प्रयोग करायला जातात, जेव्हा गेस्ट हाऊसमध्ये, सरकारी गेस्ट हाऊसमध्ये थांबतात आणि ही पद्धत ही आतापासून नाही, पूर्वीपासून पद्धत चालू आहे। जेव्हा गेस्ट हाऊसमध्ये थांबतात, ही जी घटना घडली त्याच्यानंतर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। त्या कलाकारांवर जेव्हा असे दिग्गज कलाकार जाऊन जेव्हा तिकडे प्रयोग करतायत, जर ते प्रयोगच झाले नाहीत तर पुन्हा ही जी कोकणातली लोकांची जी होणारी नाटकं आहे ती कमी होईल कदाचित असं वाटतं। नक्कीच। आपल्यासोबत नितेश राणे सुद्धा आहेत, आमदार काँग्रेसचे। राणे सर, ज्या पद्धतीने आता हा प्रकार घडलेला आहे मराठी कलाकारांसोबत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? हा जो प्रकार ओरस सिंधुदुर्गमध्ये घडला, सिंधुदुर्गाचेच आपले राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत विनोद तावडे, आमच्या जिल्ह्याचे पुत्र आहेत ते, आणि ह्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने कलाकारांबद्दल बरोबर वागणूक देणं हा खरं म्हटलं तर सत्तेचा माज आहे, बाकी दुसरा काही नाही। कारण का ज्या कलाकारांची नावं तुम्ही पाहिली, एवढे ज्येष्ठ कलाकारांबरोबर आणि त्याच्याही पलीकडे महिलांबरोबर अशा पद्धतीची वागणूक देणं खरं म्हटलं तर पालकमंत्री आणि संबंधित मंत्री आणि कलेक्टर आणि तो जो सीओ आहे त्याच्या कुटुंबासाठी हे खाली केलेलं आहे। त्यांनी जाहीर माफीनामा या कलाकारांचा खरं म्हटलं तर यांना बोललं पाहिजे, माफी मागितली पाहिजे। आतापर्यंत आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची वागणूक कधीही कुठल्या कलाकाराला दिली गेली नव्हती। आतापर्यंत सगळ्या पद्धतीच्या कलाकारांचं आम्ही स्वागतच केलेलं होतं, पण ह्या भाजप शिवसेनाच्या सरकारामध्ये जिथे कोणालाच कोणाचा तालमेल नाही, म्हणूनच ह्या ज्येष्ठ कलाकारांबरोबर असं झालं असल्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या जिल्ह्याची बदनामी झाली आहे आणि ह्याबद्दल मी मनापासून निषेध करतो। राणेजी, आता या प्रकरणी तुमच्याकडून कशा पद्धतीने पाऊल उचललं जाईल? मी संबंधित गिरीश ओकजींशी पण मी बोललेलो आहे, त्याचबरोबर कलेक्टरांना पण मी संपर्क साधलेला आहे। त्यांना मी सांगितलं की तुम्ही जाहीर माफी मागितलीच पाहिजे या संबंधित, आणि गिरीश ओकजींना त्यांनाही सांगितलं की पुढे लागणारी कुठलीही मदत आम्ही द्यायला तयार आहोत आणि त्या संबंधित कुठलाही विषय असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा। नक्कीच। धन्यवाद राणेजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर या संदर्भात तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी। नितेश राणे आपल्यासोबत होते। महत्त्वाची आणि मोठी बातमी, सिंधुदुर्गमध्ये मराठी कलाकार हे रात्रभर रस्त्यावर होते। पीडब्ल्यूडीच्या रेस्ट हाऊसमध्ये ते थांबलेले होते, मात्र त्या ठिकाणी एका अधिकाऱ्याने येऊन त्यांना रात्रीच्या वेळेला या रेस्ट हाऊसच्या बाहेर काढलेलं आहे। गंभीर प्रकार घडलेला आहे सिंधुदुर्गमध्ये। जयंत सावरकर, गिरीश ओक, रवी पटवर्धन यांनाचा फटका बसलेला आहे। ज्येष्ठ कलाकारांना रात्रीच्या वेळेला रेस्ट हाऊसमधून बाहेर काढलेलं आहे। सामानासकट हे कलाकार रात्रभर रस्त्यावर होते। झेडपीचे अधिकारी शेखर सिंह असं त्याचं नाव आहे आणि त्याने या कलाकारांना बाहेर काढलेलं आहे।
श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. श्रेयस, एकूणच जर आता प्रकार पाहिला तर या कलाकारांकडून नेमका काय प्रतिक्रिया आपल्याकडे येतात? खरं एक तर एवढा मोठा प्रकार घडणं आणि त्याच्यानंतर रात्री रस्त्यावर येणं ही खूप गंभीर गोष्ट आणि ती त्यांच्या अकॉर्डिंग त्यांनी घेतलेली. त्यांची दुसरी व्यवस्था झाली असो, पण तरी अशा दिग्गज कलाकारांना अशी वागणूक देणं हे किती चुकीचं आहे. एक तर आत्ताच कुठे ना कुठे आपण बोलतो आणि हा मुद्दा मी पुन्हा एकदा तुमच्या देखील बोलतोय, कारण आत्ताच कुठे ना कुठे नाटकाचे प्रयोग कधीच बाहेर जात नाहीत असं आपण म्हणतो. त्यात नाटकाचा प्रयोग होणं हे महत्त्वाचं आणि त्याच्यानंतर नाटकाचा प्रयोग बाहेर होणं आणि त्याच्यानंतर ही वागणूक मिळणं, म्हणजे नाटकाचे प्रयोग ह्याच्यातनं बाहेर होणारच नाहीत का, याकडे आपल्या सगळ्याचं लक्ष लागलं वृषाली. आता श्रेयस, एकूणच जर पाहिलं ज्या अधिकाऱ्यानं या कलाकारांना बाहेर काढलं त्या अधिकाऱ्यानं या कलाकारांना बाहेर काढताना, सामानासकट बाहेर काढताना नेमकं काय म्हटलेलं होतं? ते अद्यापर्यंत अशी काही माहिती मिळालेली नाही आहे, पण कुठे बाहेर काढले एवढीच माहिती मिळाली आहे. जयंत सावरकर हे आमच्याशी एवढंच बोलले की त्यांना बाहेर काढलं आणि खूप चुकीची वागणूक दिली. एक तर ते ओरसमध्ये परफॉर्म करायला गेलेत, उद्या किंवा आज त्यांचं नाटक पण आहे, त्यामुळे कुठे ना कुठे आणि मागच्या कोकणापासून दौरा सुरू आहे. ओरसचा हा 3रा दिवस आहे कोकणाच्या दौऱ्याचा असं आपण म्हणूया, कारण पेपरमध्ये ही बातमी सलग आलेली. फेसबुकच्या अपडेटमध्ये गिरीश ओकनी ही पूर्ण बातमी दिलेली की हे इकडे असे परफॉर्म करणार आहेत आणि त्याच्यानंतर अशी वागणूक होणं खूप चुकीचं आहे. कुशल, किती दिवसांचा हा दौरा होता? कोकणाचा किती दिवसांचा दौरा होता आणि किती दिवस हे कलाकार जे आहेत ते त्या ठिकाणी राहणार होते? 6 दिवसांचा एकूणच कोकणाचा दौरा. त्याच ओरस आहे, कुडाळ आहे, सावंतवाडी, जिकडे जिथे आता थिएटर शाबूत आहेत तिकडे हे दौरे करणार होते. आणि पु ल देशपांडे यांचं नाटक आहे, ह्याचे शेवटचे 25 प्रयोग, त्याच्यातले 6 प्रयोग हे कोकणात करणार होते आणि पुन्हा येऊन मुंबई पुण्याचे प्रयोग सुरू होणार होते. वृषाली, नक्कीच धन्यवाद श्रेयस दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे. मराठी कलाकारांना एका रेस्ट हाऊसमधून बाहेर काढण्यात आलेला आहे रात्रीच्या वेळेला सामानासकट. कारण काही अजून कळू शकलेलं नाहीये, ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपल्यासोबत माजी नाट्य संमेलनाध्यक्ष मोहन जोशी आहेत. जोशीजी, ज्या पद्धतीनं आता मराठी कलाकारांना ओरोसमध्ये ही ट्रीटमेंट मिळालेली आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाट्य संमेलनाध्यक्ष नाही, मी नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे. हा, माफ करा. हा, आणि जे प्रकार घडला ओरसमध्ये हा, तो अतिशय लज्जास्पद असा होता. हा. म्हणजे अधिकारी जे स्वतःचे मिरवतात तिथे, ते चुकीचं आहे. 80 वर्षाचे कलाकार आहेत तिथे दोघ जण, जयंत सावरकर आणि रवी पटवर्धन. हो जयंत सावरकर हे नाट्य संमेलन अध्यक्ष आहेत यावर्षीचे. हो त्यामुळे त्यांचा हा अपमान कधीच सहन केला जाणार नाही. तेव्हा यांनी माफी मागावी असं माझं स्पष्ट मत आहे, कारण त्यांना जो मानसिक त्रास झालाय, क्लेश झालेत, ते संतापजनक आहेत. त्यांनी पूर्ण परवानगी घेऊन आधी बायकांचे कपडे सुद्धा त्यांनी टेबलवर टाकले होते सगळे. म्हणजे किती लाज वाटण्यासारखी गोष्ट ही, तुम्ही विचार करा. आणि हे घृणास्पद आहे अतिशय आणि लांछनास्पद आहे. या अधिकाऱ्यांनी माफी मागितलीच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. जोशीजी, आता तुमच्याकडून कशा पद्धतीने आवाज उचलला जाणार आहे? आता कसं आहे की हे ऐक्यवत गोष्टी आहेत आमच्या, म्हणजे आमच्याच कलाकारांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सगळ्यात सारासार विचार करून हे कसं पुढे जायचं, हे त्या कलाकारांची भेट होईल आजच्या दिवसात, ते ठरवू आम्ही कसं आपण पुढे जायचं ते. नक्कीच धन्यवाद मोहन जोशीजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर या संदर्भात तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. कोकणामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. ज्येष्ठ अभिनेते जे आहेत ते त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे. आपल्यासोबत नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आता स्वतः आहेत. सावरकरजी, नेमकं काय घडलं होतं तुमच्यासोबत? काल रात्री नाटक सुरू असताना 3रा अंक सुरू झाला आणि त्यांनी अविनाश खर्चीकरांकडे रूमची चावी मागितली. संयोजकाने ते रूम खाली करून द्यायचे असं ते म्हणाले. तर खर्चीकर म्हणाले की आमचं सामान सगळं पडलेलं आहे, तसं तेव्हा आम्ही चावी देणार नाही. त्याच्यावर त्यांनी कुलूप नसलेल्या खोल्या उघडल्या आणि त्यातलं आमच्या कलावंतांचं सामान बाहेर काढलं. त्यात 5 महिला कलावंत होत्या आणि त्यांची सगळी अंतर्वस्त्र वगैरे सर्व सामान त्यांनी हॉलमध्ये आणून टेबलावर ठेवून दिलं, असं पसरून ठेवून दिलं. आम्ही रात्री 2:30 वाजता नाटक संपवून जेव्हा लॉजवर आलो त्यावेळेला बघतो तो हा प्रकार. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्या सगळ्या खोल्या रिकाम्या करून घेतल्यात, कोण आली होती माणसं त्यांच्यासाठी. आणि आम्हालाही सांगितलं की आता तुम्ही दुसरीकडे जा राहायला. संयोजकांनी आमची दुसरीकडे व्यवस्था केलेली होती, पण रात्री 2:30 वाजता 80 वर्षाचे रवी पटवर्धन आणि 81 वर्षाचा मी, बरोबर, आम्हाला दोघांना 2:30 वाजता बाहेर काढायचं, सगळं पॅकिंग करायला लावायचं, ही काय माणुसकी झाली? सामान आमच्या अनुपस्थितीत त्यांच्या परवानगीशिवाय ते बाहेर काढून ठेवलं.
हा कुठला न्याय आहे? बरोबर आहे. ही घटना घडली आणि त्याच्यावरून सगळे जण आम्ही अत्यंत व्यथित झालो. तक्रार करायची म्हणून आम्ही सर्वत्र तक्रार त्याची केलेली, मांडणी केलेली आहे, सगळ्या चॅनल्सना कळवलं. आणि याच्या विरुद्ध म्हणजे आता आमच्यासारख्यांची जर हे लोक असे वागतात, सरकारी अधिकारी किंवा रेस्टर, तर सामान्य माणसं ते कसे वागत असतील? हे अगदी बरोबर. झालेला प्रकार हा संपूर्णपणे निंदनीय आहे. धन्यवाद जयंत सावरकरजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर या संदर्भात तुम्ही प्रतिक्रिया देण्यासाठी. धक्कादायक प्रकार ओरोसमध्ये घडलेला आहे, कोकणामध्ये घडलेला आहे. सिंधुदुर्गमध्ये मराठी कलाकार हे रात्रभर रस्त्यावर होते. नेमका काय प्रकार घडलेला होता ते जयंत सावरकर स्वतः आपल्याला सांगत होते.